नमस्कार. मी रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 65ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी सकारात्मक ऊर्जेला, सकारात्मक विचारांना आकर्षित करीत आहे. मी सुखी आहे, आनंदी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. ही पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे, ज्यामुळे मी सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे आणि त्याबद्दल या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार न्या.
आणि आज आपण हनुमान स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगन्नांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंधुर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावन अप्रितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेश लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बहे, ब्रह्मांडी माईलिनेनो आवळे पंगती, नेत्रांगणी चालिला ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे, उच्चते मुरडिले माता किरटी कुंडलेपुरी, सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिर नागरा, ठकारे पर्वतायसा नेटका सड पातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल ते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्रांद्री सारे खाद्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे, आणीला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, त्या सितुना कोठे मेरू मांदार धाकोटे, ब्रह्मांडा पोहते वेळी वज्रपुच्छे करू शके, त्या सितुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया, भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे दर्शने, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडणू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासदी, इति श्री रामदासकृत संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे इच्छा मोह. हो, आपण बऱ्याचदा अशा इच्छा आणि आपल्याला मोह होतो की आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटते किंवा ती गोष्ट घ्यावीशी वाटते, आणि आपण बऱ्याचदा त्या गोष्टीला आपल्याला नंतर कळतं की अरे हे गरजेचं नव्हतं आणि तरीही आपण ते घेतलं. याच्यामुळे बरंचसं आपलं नुकसान होतं. म्हणजे आर्थिक नुकसान तर होतच होतं, पण तो एक अननेसेसरी स्ट्रेसही होतो. त्यामुळे इच्छा मोह हा कमीत कमी म्हणण्यापेक्षा नसलेलाच बरा. कारण काय होतं, आणि ते कसं तुम्ही ओळखा. एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेलच ना, तर तुम्ही पहिले 30 दिवस द्या स्वतःला. 30 दिवस वाट पहा की खरंच त्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे का. 31व्या दिवशी जर तुम्हाला वाटलं नाही ते लागणारच आहे, जर तो विचार तुमच्या मनात राहिला तोपर्यंत,
तरच आणि तरच माझ्या मते तुम्ही ती गोष्ट घ्यायला गेलं पाहिजे. त्यामुळे कुठलीही एखादी गोष्ट घेण्याच्या आधी हा विचार करा, 30 दिवस द्या स्वतःला, की खरंच त्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे का? कारण का आपण एवढ्या आपल्याला गोष्टी हव्या असतात, हे हवं, ते हवं, हे हवं, ते हवं आणि यामध्ये आपण खूप गुरफटले जातो आणि त्यामुळे त्या गोष्टी घेतल्या जातात आणि त्याचा आपण कधी कधी उपयोगही करत नाही. मग त्या गोष्टी पडून राहतात आणि किंवा जसं आपल्याला एक्सपेक्टेड असतं तसा त्याचा यूजही होत नाही, वापरही होत नाही. त्यामुळे ते अननेसेसरी आपले पैसे वाया जातात, ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे एखादी गोष्ट घ्यायचीच असेल तर 30 दिवस नक्की द्या. त्या 30 दिवसांनी बघून 31व्या दिवशी जर तुमच्या ते डोक्यात असेल ते तरच आणि तरच ते तुम्ही गोष्ट घ्या. तर असं आपल्याला इच्छा आणि मोह या गोष्टींवरती चिंतन करायचं आहे आणि आपल्याला त्या गोष्टी टाळायच्या आहेत. तो मोह टाळायचा आहे. तर त्यासाठी हा मी तुम्हाला उपाय सांगितला. 30 दिवस वाट पाहिजे तुम्हाला एखादी गोष्ट जर तुम्हाला घ्यायची असेलच तर. त्याच्यावर चिंतन करा. उद्या भेटू पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.